हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत मुगाचा चिल्याची रेसिपी पण शेअर करणार आहे. आणि इकडे आता तुम्हाला दाखवते. हे ना सगळं माझं केकचं सामान आहे. मला ना आता खूप दिवसानंतर मी बघितलं, त्यावेळेला मला हे बघा, हे जे बाऊल वगैरे वापरते ना, तर ते आहे. आणि हे मी बघितलंच नव्हतं सामान माझ्याकडे. म्हणजे मी हे डब्यामध्ये सगळं ठेवून द्यायची. ह्याच्यामध्ये सगळे ना हे कलर वगैरे आहेत. आता खूप दिवस झाले म्हटलं तरी चालेल, म्हणजे वर्ष तरी होऊन गेलं असेल. मी आता केकची ऑर्डर वगैरे घेत नाही ना, त्याच्यामुळे माझं लक्ष पण नाही गेलं सामान काय झालं. मी खरंच मला आता एकदम कसं कळतं, म्हणजे मी एवढं असून पण बनवलं नाही. बघा, हे प्रीमिक्स वगैरे खराब झालं. त्यानंतर चॉकलेट पण खूप होते. बघा, चॉकलेटचे बार आहेत ना ह्याच्यामध्ये, तर ते पण होते. म्हणजे आता खूप दिवस झालेत, अजून त्याची एक्सपायरी आहे, झालं नाही अजून ते. पण ते म्हणून मी खूप दिवस झाले, उघडा होता ना तसंच वरती, म्हणून मी आता विचार करते की हे ना सगळं टाकून देते. पण मला आता टाकून देताना पण मला नको वाटतं, एकदम जीव माझा कसा तरी चुटचुटतोय जीव. आणि खूप सिरप पण होते, म्हणजे जे की मी ह्याला वापरायची ना केक बनवण्यासाठी. हे बघा, हे आहे स्ट्रॉबेरीचं, हे आहे ब्लूबेरी, त्यानंतर हे पण आहे ब्लूबेरी क्रश, हा आहे पायनॅपलचा. त्यानंतर आता हे सगळं ना मी काढून देते, आता टाकून देते. म्हणजे हे कलर वगैरे आहेत चांगले. तर हे बघा, हे मी मोठी क्वांटिटी भरपूर आणली होती. आणि खूप खूप म्हणजे काय भयंकर सामान आणलं होतं मी त्यावेळेला, ज्यावेळेला केक बनवायची ना, तर त्यावेळी. हे बघा, हे गोल्डवाला, त्यानंतर हे डेकोरेशनचं. हे बघा, हे पण मला वाटतं आता ना ह्याचे हे शुगर बॉल असतात. शुगर बॉल कसे असतात ना, तसेच हे स्टारवाले पण आहेत. तर चांगलं असेल तर मी ठेवणार, नाही तर मग टाकून देणार. तर ह्याचा कलर गेलेला आहे, तर हे पण आता टाकून देते. आता मला ना असं एकदम कसं तरीच होतं. हे बघा, हे सगळं जे आहे ना, पिशव्या वगैरे पण आणल्या होत्या मी, म्हणजे जेव्हा मी ऑर्डर घ्यायची ना त्यावेळेला हे सगळं मी घेऊन आलेली. तर आता हे सगळं आता काय करू, सामान टाकून तर द्यावं लागणार आहे मला, कारण की हे आता यूज नाही करू शकत, नाहीतर मग पोट खराब होणार त्यासाठी. हे बघा, याच्यामध्ये मी हे नाईफ माझ्याकडे एवढ्या होत्या. हे बघा, नाईफ पण माझ्याकडे खूप होत्या. म्हणजे मी ना तेव्हा खूप ऑर्डर घ्यायची, अचानक मी बंद केलं. आणि लोकांना ना आजकालच्या ना घरी बनवलेलं आवडत नाही. मेन म्हणजे आपण चांगलं हायजीन मेंटेन करून बनवतो ना, तर ते आवडत नाही लोकांना. तर त्यामुळे माझं हे सगळं सामान आहे. बघा, बड्डेचे टॅग, त्याच्यानंतर ॲनिव्हर्सरीचे, त्यानंतर हे ग्लासेस वगैरे, कधी कप केक वगैरे असले ना तर त्याच्यात बनवायचे. आणि हे सगळे मेजरमेंटचे पण आहेत. अजून पण खूप आहेत माझ्याकडे. नोझल वगैरे पण खूप आहे. हे सगळे नोझल आहेत ह्याच्यामध्ये. मी सगळं असं ठेवायची व्यवस्थित. तर अलीकडे ना माझं लक्षच नाही, बहुतेक मला वाटतं ना ते सामान त्याच्यामुळेच गेलं असणार. आणि ही बिलं मी ज्यावेळेला कधी काही घेऊन येईल ना, त्यावेळेला सगळी मी बिलं ह्याच्यात टाकायची, म्हणजे मला जेणेकरून समजायचं की किती खर्च कुठे झाला आहे आणि माझं सामान म्हणजे कितपत आपल्याला काय भेटलेलं आहे याच्यातलं, तर हे पण समजायचं. तर आता मी हा बॉक्स आहे ना तो टाकून देते. हे धुवून मग त्याच्यामध्ये हे सगळं ठेवून देणार. तर असं हे सगळं माझं गेलेलं आहे आता. हे बघा, हे सगळं इथे आता ठेवलं आहे. ते जे खराब आहे ते सगळं फेकून देणार आता. हे बघा, हे सगळं खराब झालेलं आहे. तर मग काय झालं माहिती आहे काय, मंथन ना सारखा बोलत होता, मम्मी केक बनव ना. तर म्हणून मी आज म्हटलं थांब जरा, बाळा ना आपल्याकडे सामान आहे का, आहे सामान, पण आपण बघूया म्हटलं किती काय काय आहे ते. थोडंसं इथे ना रेड झालंय माझं थंडीमुळे, इथे पण रेड झालेलं आहे. सेन्सिटिव्ह आहे ना स्किन त्याच्यामुळे. तर असो, तर मंथन बोलत होता की मम्मी हे कर, केक बनव. तर मी म्हटलं की केक बनवते, पण आधी बघते सामान आहे. आता गेलं एक सामान आणायला केकचं. तर मी तुम्हाला नंतर मग केकची रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर बघूया आता. हे बघ, घेऊन आला. हा बघ, केकचं फायनली सामान घेऊन आला. आता त्याला खायचं आहे केक, तर तो मी बनवणार आहे. आता उद्या बनवते. आता ना एक चांगला आहे डब्बा, ज्याचं की याचं झाकण आहे. याचं झाकण नव्हतं आणि हा खराब पण झालाय. आता म्हणजे घासला तर चांगला होणार, क्लीन होईल. तर आता मी हे सगळं सामान आहे ना तर याच्यात ठेवून देते. जे टाकायचं आहे, एक्सपायर झाले ते टाकून देते. मला खूप कसं तरीच वाटत होतं आता सगळं सामान बघताना. हे होतं ते तुला बनवून दिलं असतं तर बरं झालं असतं. आता हे सगळे टॅग वगैरे याच्यात ठेवून देते. जास्त काय नाही आहे सामान, सगळं आता टाकून देते, कारण की आता ते काय वापरू शकत नाही आहे मी. जेवढं चांगलं आहे तेवढंच ठेवणार, बाकीचं सगळं फेकून देणार.
सगळे मेजरमेंट आहेत 1 टेबलस्पून 15 ml वगैरे 5 ml हे सगळे आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे ना हे पण आहे बघा, हे ना मोदकचा आपण चॉकलेट मोदक बनवतो ना त्याचा मोल्ड पण आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर कपकेकचा पण आहे, तो ओव्हनमध्ये मी बनवते, ओव्हनमध्ये बनवते, मस्त होतात असे पण छानच होतात. आता हे सगळं सामान मी ह्याच्यामध्ये ठेवून देते, हे पण ह्याच्यामध्ये ठेवते. हे नोझल आहेत तर हे पण ठेवते. आणि हे बघा हे स्टँड आहे, तर आता हे ठेवते. सगळं जे जे खराब झालं ते टाकून देते. थोडक्यात आता मुगाचे डोसे कसे बनवतात तर ह्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत, चला पटकन सुरुवात करूया आता रेसिपीला. तर जास्त काही मेहनत नाही आहे. हे इथे रात्री मूग भिजत टाकले होते, अख्खे मूग घ्या, मुगाची डाळ घ्या, काही पण घ्या. मुगाची डाळ घेतलात तरीही चालेल किंवा मूग तुम्ही असे अख्खे मूग घेतलात तरी चालेल. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हे मूग सगळे टाकून घेतले, चांगले भिजले पाहिजेत. रात्री भिजत टाकले म्हणजे तुम्हाला नाश्त्याला सकाळी बरे पडतील, तर ह्यासाठी मी आधी भिजत टाकले होते. त्यानंतर लसूण टाकलेली आहे, तर लसूण टाकायची, आलं टाकायचं, तुमच्यावर आहे. आलं लसूण नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर 4 मिरच्या टाकलेल्या आहेत, हा थोड्याशा तिखट आहेत तर त्यामुळे या मिरच्या टाकल्या. कमी तिखट मिरच्या भेटतात तर त्या टाकलात तरीही चालेल. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याची मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर तुम्ही नाश्त्याला सकाळी मुलांना टिफिनला पण देऊ शकतात. हे चांगले असे पौष्टिक असे मुगाचे डोसे आहेत. तर त्यानंतर हे इकडे बॅटर काढून घेते आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी जाडच ठेवायची, जास्त पातळ नाही करायचे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलात तरीही चालेल. बारीक चॉप केलेला कांदा आहे, कांदा टाकून घ्यायचा. तर मुलांना जर तुमच्या आवडत असतील कांदा वगैरे तर ते टाकलात तरीही चालेल. त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर वरतून टाकलात तरीही चालेल, तर तुमच्यावर डिपेंड आहे. हे अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं. जास्त पातळ पण करू नका, कारण की गॅस म्हणजे तव्याला चिपकण्याची शक्यता असते आणि ते नंतर मग काढताना खूप सगळं म्हणजे खरडून काढावं लागतं. त्यासाठी ही कन्सिस्टन्सी अशीच ठेवा. गॅसवरती हे ठेवा, आपण घावण्याचं जे भिडा असते तर त्याच्यावरती मी बनवणार आहे. तर तुम्ही तो नेरलेकचा जो तवा असतो ना तर त्याच्यावर जरी बनवला तरीही चालेल. तव्याला भिड्याला इथे मी तेल लावून घेतलं, ब्रशनेच लावलेलं आहे. तुम्ही कांद्याने लावला तरी चालेल, मी कांद्यानेच लावते पण आज मी ब्रशने तेल लावलं. तर त्यानंतर हे बॅटर त्याच्यावरती घालून घ्यायचं, थोडंसं ना असं स्प्रेड करून घ्यायचं. वरती बॅटर घातल्यानंतर स्प्रेड करायचं, जास्त पातळ पण नाही. म्हणजे हे आपण आंबोळी डोसे बनवतो ना, म्हणजे आमच्याकडे डोसे बनवतात, आंबोळ्या म्हणजे तांदळाच्या पोळ्या बनवतात, तर त्या पद्धतीने थोडंसं जाड घालून घ्यायचं. पातळ पाहिजे असेल तर पातळ घातलात तरी चालेल, पण मला काय वाटतं पातळ जर घातलं ना तर तो थोडंसं कसं चिपकण्याची शक्यता असते आणि समजा निघालं नाही तर, म्हणून मी थोडं जाड घालून घेतला. अशा पद्धतीने मी नक्की ट्राय करा आणि खूप छान होतात, हेल्दी असतात हे आणि सकाळच्या नाश्त्याला तर एक नंबर. तर इथे मी आता तर वरच्या बाजूला थोडंसं तूप लावा, तेल लावा. मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, तर सुकला होता ना म्हणजे कोरडे पडतात, तर त्यासाठी मी थोडं तेल लावून घेतलं. ह्याच्यावरती झाकण ठेवलात तरीही चालेल, नाही झाकण ठेवलात तरीही चालेल. त्यानंतर आता आपण परतवून घेऊया. याने खूप इझिली निघतो हा डोसा, म्हणजे थोडक्यात डोसाच म्हणायचा आपण. तर हा मस्त असं आहे बघा, परफेक्ट असा शेकलेला आहे एका बाजूने. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, मुलं आवडीने खातील. तुम्हाला पण आपल्याला पण हे कसं असं पौष्टिक असतात आणि आता थंडीतून कसं आपल्याला गरम गरम खाण्याची इच्छा होते ना, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण गरम खातो, जेवण म्हणा, चहा म्हणा, त्यानंतर कॉफी, परत आपले हे असे काय काय पदार्थ असतात ना, डोसे, आंबोळी, चपाती, तर ते आपण गरम करून खातो, म्हणजे गरम गरमच खातो. तर अशा पद्धतीने तुम्ही गरम गरम बनवून मुलांना पण द्या आणि तुम्ही पण खा. आणि ह्या ज्या टोपल्यामध्ये मी ना चपाती वगैरे काढून ठेवते ना, तर त्याच्यामध्ये मी थोडा कागद हे टाकलेलं आहे, कॉटनचा कपडा टाकलेला आहे. तर त्या टोपल्यामध्ये मी चपाती असू देत, भाकरी असू देत, तर हे मी त्या टोपल्यामध्येच ठेवते, जेणेकरून ते थंड होईल. आणि प्लॅस्टिक पण नाही ना, त्याच्यामुळे मी त्याच्यावरच थंड करते. सगळे चपाती वगैरे काय असे डोसे असेल तर त्याच्या आतमध्ये ठेवून देते. कॉटनचा कपडा टाकलेला आहे. आणि दुसरे डोसे, सगळे बाकीचे जे डोसे आहेत ना, तर ह्याच पद्धतीने मी बनवून घेते. आणि त्यानंतर मग ह्याच्यासोबत तुम्ही चटणी पण बनवू शकतात किंवा सॉससोबत पण खाऊ शकतात किंवा दह्यासोबत पण खाऊ शकतात, तुमच्यावर आहे, तुम्हाला जे काही आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर सुंदर असे मस्त झालेले आहेत मुगाचे डोसे.
आणि हे आता बाहेर एवढी थंडी पडली ना मुंबईला, तर त्या थंडीमध्ये जर असं गरमागरम नाश्ता जर आपल्याला भेटला, जर कोणी बनवून दिला, तर आपल्याला काय आवडणार नाही काय. तर बघूया आता मी हे सगळे अशाच पद्धतीने बनवून घेते. इथे झालेलं आहे, आता सर्व करते आणि थोडंसं सॉस बरोबर आता हाच देणार आहे. मंगेश बोलले मला सॉस बरोबरच दे, दह्यासोबत पण दही पण आहे, पण त्यांना दह्यासोबत नको आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी त्यांना हे देते आणि मग त्यांना विचारते की कसे झाले होते मुगाचे डोसे किंवा मुगाचा चिला कसा झाला होता. मी पण मुगाचे डोसेच बोलली, तर कसं झालं होतं तर मी त्यांना जाऊन आता विचारते. टेस्ट करून सांगा. सौरभ जोशीची शादी बघत सौरभ जोशीचं लग्न बघत सौरभ जोशीचं लग्न चालू आहे आणि लग्नाचं जेवण इकडे चालू आहे. छान आहे, एक नंबर.